शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। प्रत्येक भाग सांगताना हा फार महत्वाचा भाग आहे असंही सांगत असतो आणि ती गोष्ट प्रत्येक भागाच्या बाबतीमध्ये सत्यच आहे। तसा आत्ताचा हा जो भाग आहे तो मच्चित्तम सर्व दुर्गाणी मत्प्रसादात तरिष्यसी, सगळ्या अवघड गोष्टीतनं माझ्या प्रसादाने तू तरुण जाशील असं ते सांगतात। दुर्गाणी म्हणजे अवघड प्रसंगामधनं माया प्रसादाने तरुण जाशील, माझं जर ऐकशील तर तरुण जाशील, नाही तर गाळात जाशील असं सांगितलंय। विनंक्षस, नाही तर तू गाळात जाशील। एकंदरीत या भागामध्ये जे महत्वाचे श्लोक आहेत त्याच्यामध्ये ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया, सर्व भूतमात्रांचं जे हृदय म्हणजे अंतःकरण, त्या अंतःकरणामध्ये ईश्वर आहे। म्हणजे प्रत्येकाच्या अंतःकरणात ईश्वर आहे ही भारतीय अध्यात्मशास्त्राची सगळ्यात महत्वाची उपलब्धी आहे। कारण कुठेतरी ईश्वर आकाशामध्ये कुठल्या तरी कोपऱ्यात बसून राज्य करतो अशी सगळ्या धर्मांची कल्पना आहे, तशी हिंदू धर्माची कल्पना नाही। सगळ्या विश्वातच तो आहे अशी हिंदू धर्माची कल्पना आहे। मग अशी जागाच नाही की ज्या ठिकाणी ईश्वर तत्व नाही। अशी जर जागा निर्माण झाली की ईश्वर तत्व नाही तर तिथे सगळे लोक राजकारणी घुसतील। त्यामुळे अशी जागा शक्यच नाही आहे की ज्या ठिकाणी ईश्वर नाही। रामकथेमध्ये या गोष्टी सुंदर रीतीने मांडल्यात वाल्मिकी ऋषींना। ज्या वेळेला प्रभू रामचंद्र वनवासात गेल्यानंतर त्यांचं दर्शन होतं त्यावेळेला विचारतात की मी कुठे राहू म्हणून, या ठिकाणी आता मी इथं वनवासात आलो, मी कुठे राहू। त्या वाल्मिकी ऋषी असं म्हणतात की रामा तू कुठं राहत नाहीस हे सांग, म्हणजे मग तू कुठं राहा हे मी सांगेन। म्हणजे तत्वरूपाने तो सगळीकडेच आहे। पण प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये म्हणजे पुढे मग त्या वाल्मिकी ऋषींना प्रभू परत विचारतात की मी सीता आणि लक्ष्मणासहित कुठे राहू। कसं आहे की तत्वस्वरूप ही स्वतंत्र गोष्ट आहे आणि सगुण ईश्वर ही स्वतंत्र गोष्ट आहे। आणि तत्वस्वरूपामध्ये मी विभूत स्वरूपात सर्वत्र आहे ही गोष्ट खरी आहे, परंतु असं जरी असलं तरी सुद्धा सगुण स्वरूपामध्ये मी जर राहायचं असेल तर मी सीता आणि लक्ष्मणासहितच राहतो। लक्ष्मण हे वैराग्याचं प्रतीक आहे आणि सीता हे भक्तीचं प्रतीक आहे। तर प्रभू जर राहायचे असतील अंतःकरणात तर या दोन गोष्टींची आवश्यकता आहे की भक्ती आणि वैराग्य, नाहीतर ते राहत नाहीत असं पण ती कथा सांगते। थोडक्यात म्हणजे प्रत्येकाच्या अंतःकरणात ईश्वर आहे हे तत्वस्वरूपाने खरं तर बोललेलं आहे। भक्तिभावाच्या अंतःकरणाच्या संबंधामध्ये तर
भक्तिभावाने तो मग त्याच्यावरती असं ज्या वेळेला प्रभू म्हणतात की मी सीता आणि लक्ष्मणासहित कुठे राहू, त्यावेळेला वाल्मिकी ऋषी उत्तर देतात की भक्तांच्या अंतःकरणात राहा. एकंदर कथा पण सुंदर आहे. भक्तांच्या अंतःकरणामध्ये वैराग्य आणि भक्ती सहित राहतो. पण तत्वस्वरूपात इथं मांडलेलं आहे की ईश्वर सर्वभूतानां हृदयेश्वरितुम तिष्ठति. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये चिदाकाश असं ज्याला म्हटलं जातं, चैतन्यमय स्वरूप आपल्याला जिथे अनुभवायला येतं. चिदाकाश म्हणजे भ्रूमध्यापासून टाळूपर्यंत जो भाग असतो त्याला चिदाकाश असं म्हटलं जातं. चैतन्याचंच अंतःकरणामध्ये प्रतिबिंब पडतं, विश्व चैतन्याचं. आणि त्या रूपाने ईश्वर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये. प्रतिबिंब हा शब्द आपल्याला समजावा म्हणून आहे, आपण त्याला आविर्भाव असं म्हणू. चैतन्याचा आविर्भाव म्हणजेच त्याचा प्रकाश, किंवा आपण ज्याला संवित असं म्हणतो, जाणीव असं म्हणतो, जाणीव रूपाने सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये. असं म्हणण्याच्या ऐवजी मी सर्व भूतमात्रांच्या अंतःकरणात आहे असं म्हटलेलं आहे. तत्वस्वरूपाने सगळीकडेच आहे, तर त्यामुळे भूतमात्रांच्या अंतःकरण हे विश्वातच आल्यामुळे तो त्याच्यामध्ये तत्वरूपाने असणारच आहे. पण अनुभूतीला येणं हे कुठल्या गोष्टींनी होईल? अनुभूतीला येणं हे जाणीवेच्या माध्यमातूनच होतं, थ्रू कॉन्शियसनेस. आणि त्या रूपाने मायापर्यंत पोचता येईल. म्हणून चिन्मयानंद स्वामींनी असं म्हटलं की इतर सगळीकडे देवाचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, पण या श्लोकामध्ये हिज लोकल ॲड्रेस इज प्रोव्हायडेड असं त्यांनी म्हटलंय. लोकल ॲड्रेस इज प्रोव्हायडेड, की तो राहतो कुठे? तो सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये राहतो. ईश्वर सर्वभूतानां हृदयेश्वर्जुन तिष्ठति. ब्राह्मयन सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. त्यामुळे तो तिथं आहे, तर प्रत्येकाला तो प्राप्त का होत नाही? लोक त्याला तिथं शोधत नाहीत म्हणून प्राप्त होत नाही. तिथं त्याला स्पर्श करायचा प्रयत्न करत आहेत म्हणून प्राप्त होत नाही. ते सगळीकडे फिरतच राहतात. मायेच्यामुळे ते सगळीकडे फिरत राहतात. यंत्रारूढानी म्हणजे शरीररूपी यंत्र आहे, ते यंत्रावरती तो आरूढ होतो. यंत्रारूढानी मायया. मायेने तो शरीररूपी यंत्रावरती जीव आरूढ होऊन बसतो आणि ते यंत्र म्हणजेच मी असं समजतो. मग जीवनभर त्याचा खेळ चालू राहतो. हा जो प्रवास ईश्वरापर्यंत पोहोचायचा असेल तर हे जाणून घेणं आवश्यक आहे की तो आपल्याच अंतःकरणामध्ये दोन प्रकारांनी समजता येतं, की ईश्वर भाव किंवा आत्मभाव. आत्मभाव म्हणजे अस्तित्वाची जाणीव स्वतःच्या, ईश्वरभाव म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव. कुठलाही भाव धरला तरी देखील तिथंच जाणार. भक्त एखाद्या मंत्राच्या सहित भगवंताच्या अस्तित्वाला धरून मंत्र म्हणत राहतात आणि मग हळूहळू त्यांना त्याची उपलब्धी होते. योगी आत्मस्वरूपाशी संलग्न होऊन अस्तित्वाची जी जाणीव आहे ती स्वची आहे असं समजतात आणि मग त्याच्यानंतर तीच जाणीव आत्मभाव होते. म्हणून आत्मभाव आणि ईश्वरभाव हे एकच आहेत. तुम्ही कुठल्याही मार्गाने गेला तरी देखील तिथंच पोहोचणार.
पण ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या आतमध्ये करायला पाहिजे. कुठेतरी बाहेर करून उपयोग नाही. की बाबा कुठेतरी एक स्थान असतं, श्रद्धास्थान असतं, तिथं गेल्यानंतर ईश्वर भेटेल. ईश्वर तुला तुझ्या ठिकाणीच भेटेल. तुला तिथं जायचं असलं तू जाऊ शकतो. प्रत्येकाची भावना असते मला असं असं करायचं आहे. जगदंबा प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या प्रकाराने प्रेरणा देत असते. कुणाची भावना विशिष्ट देवतेवरती असते आणि त्यांनी जरूर त्या ठिकाणी जाऊ. मग आमची कुलदेवता आहे ही आणि आम्ही त्याच्यामध्ये तिचं दर्शन नेहमी घेत राहतो, जातो. लांब आहे तरी देखील आम्ही जातो. हे सगळं मान्य आहे. पण तू हे लक्षात ठेव की ईश्वर प्राप्ती व्हायची असेल तर तू तुझ्यामध्येच पहा. ईश्वर सर्वभूतांना मृद्धेशेर्जुन तिष्ठती असं फार मोठं विधान वाक्य करून टाकलेलं आहे. प्रत्येकाला कुठेही जायची गरज नाहीये. तुझ्याच ठिकाणी आत्मस्वरूपाशी तुझं संलग्न राहिलं असतं तिथं तुला ईश्वराची अनुभूती येईल. हा गीतेचा मध्यवर्ती सिद्धांत आहे की जो उपनिषदांच्या मधून आलेला आहे, जो आमच्या एकंदर अध्यात्मशास्त्राची मध्यवर्ती धारा आहे. म्हणून या श्लोकाला विलक्षण महत्व आहे. ईश्वर सर्वभूतानां तमेव शरणम गच्छ. आणि त्याच्यानंतर पुढे असं म्हटलंय त्यालाच शरण जा. तम एव त्यालाच शरण जा. तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. शाश्वत असं स्वतःच मूळ स्वरूप ते तुला प्राप्त होईल. परमशांती प्राप्त होईल. पण तू त्याला शरण जा. बाई तू अनेक ठिकाणी तुझी श्रद्धा वाटू नकोस. अनेक ठिकाणी तू फिरत राहू नकोस. स्वतःच्या आतमध्ये असलेल्या ईश्वरालाच तू जाण्याचा प्रयत्न कर. शरण होणे याचा अर्थ एकरूपता, या अर्थाने शरण हा शब्द वापरला. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं भाष्य करताना सुवर्णमणी सोनया, सुवर्णाचा मणी सोन्याला शरण आहे. म्हणजे त्याचं स्वरूप एकच आहे. एक कल्लोळू जैसा पाणया, पाण्याची लाट पाण्यामध्ये विराम पावते, तैसा मज धनंजया शरण येतो. म्हणजे लाटेचं स्वरूप पाण्याचं स्वरूप एकच आहे. हे जाणून घेणं हे शरण आहे. दुसऱ्या एका ठिकाणी म्हटलंय घटाचे नाशे गगनी गगन प्रवेश. घट आहे, त्याच्यामध्ये स्पेस आहे, आकाश. घट फुटल्यानंतर आतला आकाश बाहेरच्या आकाशाला मिळून जातात. पण जर दृष्टांताचा जर का वेध घेतला तर घट फुटण्याची आवश्यकता आहे का? आतला आकाश आणि बाहेरचा आकाश एकमेकांना मिळालेलंच आहे. घटाचे नाशे गगनी गगन प्रवेशे मज शरण येणे तैसे ऐक्य करी. म्हणजे ज्ञानमय अशी स्थिती की ज्याच्यामध्ये ईश्वर तत्वाशी आपण एकरूप आहोत हे ऐक्य अनुभवणं. म्हणून उंच पातळीवरचं हे ज्ञानेश्वर महाराजांचं प्रतिपादन हे ज्या उंच पातळीवरनं किंवा ज्या भूमिकेतनं भगवद्गीता सांगितलेली आहे तितक्या उंच पातळीवरती जाऊन ज्ञानेश्वर महाराजांनी नाही तर सामान्य अर्थ केले असते. बाबा सगळ्यांच्या हृदयात आहे, सगळ्यांना नमस्कार करावा वगैरे असं काहीतरी. तसा अर्थ त्याचा नाहीये. त्याचा अर्थ असा आहे की तो अनुभव घ्या. तुमच्या आतमध्ये असलेल्या त्या ईश्वर तत्वाचा तुम्हीच अनुभव घ्या. आणि त्यासाठी हा श्लोक सांगितलाय. तमेव शरणम गच्छ तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरणरिग. असं ज्ञानेश्वरीमध्ये भाष्य आहे की त्याला त्याची उपलब्धी म्हणजे ती स्थिती प्राप्त होण्यासाठी अहंकार बाजूला ठेव. म्हणजे वेगळेपणा. वाचा शक्यतो सगळी वाचा जी आहे ती वाटेल तिकडे वापरत बसू नकोस. फुकट घालू नकोस. मूर्ख लोकांना समजावून सांगणे वाचा फुकट जाते. कुणाची तरी भांडणे. आर्ग्युइंग विथ द फूल
शोज दॅट देअर आर टू, असं एखादे म्हटलेलं आहे. त्यामुळे ही वाचा फुकट घालवणं आहे. वाचा तू फुकट घालवू नकोस काही केल्या. म्हणून अहम वाचा चित्त म्हणजे असं लक्ष जे लावतो ना आपण, जे अनुसंधान करतो ना, जे अंतःकरणाच्या ज्या 4 टेंडन्सीज आहेत त्या टेंडन्सीजच्या पैकी एक आहे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मन म्हणजे अनेक संकल्प विकल्प करतं, बुद्धी म्हणजे निश्चय करतं, चित्त म्हणजे एखादी गोष्ट पकडणे. कुणाच्या तरी कानातलं पाहिलं, अनुसंधान म्हणजे आपण नव्हे, अनुसंधान. म्हणून एखादी गोष्ट धरून ठेवणं हा चित्ताचा स्वभाव आहे. त्यानुसार म्हणून योगाच्या भाषेमध्ये नेहमी चित्त हा शब्द वापरला जातो. आस्पेक्ट एकाच अंतःकरणाचे 4 डिफरंट आस्पेक्ट्स आहेत. आणि अहंकार म्हणजे मी असं स्फुरण, जे युजली शरीराशी जोडलेलं असतं. असे जे अंतःकरणाचे 4 भाग आहेत त्याच्यातला भाग आहेत म्हणजे फॉर द सेक ऑफ कन्व्हिनियन्स, असे काही भाग वगैरे नाही आहेत. अंतःकरणच पहिली गोष्ट म्हणजे दिसणारी गोष्ट नाही आहे. माणसा फोटो काढला तर अंतःकरणाचा फोटो येत नाही. हे केवढे मोठे उपकार आहेत आपल्यावर की माणसं नाही तर सगळ्यांचं कळूनच गेलं असतं. एक्सरे सुद्धा अंतःकरण येत नाही. पण ही गोष्ट आहे की चित्त, म्हणून अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरणरिग. मग ती गोष्ट डेव्हलप होण्यासाठी जी एकरूपतेची स्थिती आहे ती स्थिती प्राप्त होणे म्हणजे अंडरस्टँडिंग वाढत 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 ती स्थिती प्राप्त होणे एकरूपतेची. अहम वाचा चित्त अंग याचा अर्थ शारीरिक क्रिया अशा रीतीनेच कराव्यात की ज्या ह्या अनुभूतीला पूरक होती. प्रत्येक वेळेला आपण सारखं काय आसन घालून बसत नसतं, पण अशी कृती करू नये की जी मनावरती विचारांचे तरंग निर्माण करेल, चंचलता निर्माण करेल, ज्यामुळे फोकस होणार नाही अशी स्थिती निर्माण करू नये. अहम वाचा चित्त अंग देवोनिया. मग हे शरीराचं काय करायचं तर सर्व नॉर्मलच जीवन, फक्त ते सुयोग्य जीवन जगणे आणि त्या उद्देशाने सुयोग्य जीवन जगणे की ईश्वर प्राप्ती करून घे. म्हणजे अंग देऊन शरण जाणे. अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरणरिग महोदधी का गांग रिगाले जैसे. महोदधी म्हणजे समुद्र. समुद्राला गंगेचं पाणी जसं मिळतं तसं तू शरण जा. आता गंगेचं पाणी मिळतं त्याच्यामध्ये कितीतरी एकाच दृष्टांतात अनंत गोष्टी असतात ज्ञानेश्वर महाराजांच्या. एक तर पाणी गंगेचं असणं म्हणजे पवित्र असणं. समुद्राला ते मिळतंय म्हणजे त्याच दिशेने चाललं पाहिजे. भलतीकडे मध्ये तिकडून तिकडून जाऊन ते जात नाही, त्याच दिशेने जात राहतं. त्याच्यानंतर जसं जसं समुद्राच्या जवळ जातं तसं जसं नदीचं पात्र विशाल होतं. त्याप्रमाणे अंतःकरण विशाल होतच तो समुद्राला मिळत. ईश्वर तत्वाला व्यापकता ही तिसरी गोष्ट. आणि एकदा तिथं मिळाल्यानंतर ते परत फिरत नाही. चौथी गोष्ट. पाचवी गोष्ट म्हणजे मिळाल्यानंतर तो प्रवास स्टॉप होत नाही, मिळतच राहतो. अशा एकाच दृष्टांतामध्ये अनंत गोष्टी आहेत. महोदधी का गांग रिगाले जैसे. असं मग तयाचे प्रसादे सर्वोपशांती प्रमदे कांतू होऊनी स्वानंदे स्वरूपीच रमसी. मग त्याच्या प्रसादाने सर्व उपशम, सर्व विकारांचा उपशम होऊन जी शांती प्राप्त होते तीच कोणी स्त्री, तिचा तू कांत होशील. ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत काव्यात्मक आहे. सगळ्या माणसांना शांत स्त्रीचा नवरा व्हावा असं वाटत असतं.
तर सर्व उपशांतीप्रमध्ये कांतू होऊनी स्वानंदे स्वच्या आनंदाने स्वरूपीच रमशे, अशी स्थिती तुला प्राप्त होईल. असं अप्रतिम दृष्टांत आणि भाषा आणि काय इतकी उंची आहे त्याला. हा एकच श्लोक जर का माणूस समजून घेईल तर त्याला इतर अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करण्याची गरज नाही. प्रत्येकाच्या अंतःकरणात म्हणजे आतमध्ये स्वस्वरूपामध्ये ईश्वर आहे, त्या स्वस्वरूपानीच बस सगळं जीवन त्याचं अनुभूती घेण्यासाठी त्याला योग्य असं जीवन जगणे, त्याला योग्य अशी साधना करणे. असं सुंदर मन एकदम प्रसन्न होऊन जातं अशा प्रकारचे श्लोक त्याच्यावरती न्यायश्वरी असं समजून घेतले की असं वाटतं की हा बस. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.